साहेब, रघु बोलतोय. हा बोल. शेतात काय चाललंय बघा जरा. काय चाललंय म्हणजे? स्पष्ट बोल. तुमची मुलगी बसली त्या राव्यासोबत. ए नीट बोल. अरे माझं रक्त आहे ते, असं कुठं पण नाही जाणार. हो का? म्हणूनच फोटो पाठवलेत तुम्हाला. प्राजक्ता, इकडे. कुठे गेलतीस? अहो पप्पा, ते परीक्षा जवळ आलेत ना, त्यामुळे मीनाकडे गेले होते अभ्यास करायला. अभ्यास शेतामध्ये जोरात चालू होता त्या भिकार चोटासोबत. मी बघितलंय तुला. शेतामध्ये? मला नाही कळालं. बापाला खोटं बोलतीस? आणि तुला प्रेम करायला तो भिकार चोटच बरा मिळाला ग. उद्यापासून तुझं कॉलेज बंद. उद्या पाहुणे येणार आहेत बघायला. मी सांगतो त्या मुलासंग गप गुमान लग्न करायचं आणि इथून निघायचं. तुम्ही पसंत केलेल्या मुलासोबत लग्न करण्यापेक्षा मी मरण पसंत करेन. पण लग्न मी रवी सोबतच करणार आहे. तो गरीब आहे म्हणून तुम्हाला त्याच्याशी लग्न करून द्यायचं नाहीये ना? तो किती गरीब असला ना तरी तो मनाने खूप मोठा आहे तुमच्यापेक्षा. जास्त चरचर केली ना इथंच कापून टाकीन. उद्या तुला बघायला पाहुणे येणार आहेत. गपचूप तयार राहायचं, कळलं? प्राजक्ता, काय झालं? इतक्या गडबडीत का बोलवलंस? ठीक आहे ना सगळं? काहीच ठीक नाहीये. म्हणजे? पप्पांना आपलं सगळं समजलंय. काय समजलंय? मला बघायला आज पाहुणे येतात. कदाचित मला घराच्या बाहेर पण निघता येणार नाही. तुला एकदा शेवटचं बघायचं होतं म्हणून मी तुला बोलवलं. परत बघायला भेटेल ना भेटेल नाही माहिती. असं बोलू नकोस का? मी नाही राहू शकणार तुझ्याशिवाय. मी मरून जाईल. मी पण नाही जगू शकत. मी काय करू? अगं आई वडील गेल्यानंतर मी जगायचं नसं ठरवलं होतं. कुठेतरी जाऊन जीव द्यायचा असाच विचार केला होता. पण तू माझ्या आयुष्यात आलीस म्हणून मी जगलो. आईनंतर माझ्यावरती जीव लावणार कोणीतरी मला भेटलं होतं. मी इतका मोठा नाही ग की तुझ्या पप्पांच्या समोर येऊ शकेल. शांत हो. ऐक, मी तुला वचन देते. मी लग्न केलं तर तुझ्या सोबतच करेन, नाहीतर कोणासोबत नाही. मी तुझीच आहे आणि आयुष्यात तुझीच राहणार.
पण मी काही झालं तरी तुझं लग्न दुसऱ्याशी होऊ देणार नाही. काल तुला बघायला आले होते. तू रवीला सांगितलंस का? तुला नंतर सांगते. गप आता काही बोलू नकोस. घर जवळ आहे. मी बोलून बघू का काकू सोबत? तू गप्प बस ना. आपण बघू नंतर. हे घे पुस्तक. अगं हे पुस्तक तर मी तुला काल दिलं होतं ना. वाचलेलं दिसत नाहीये. वाचलंय ग मी आणि मला खूप आवडलं. कळलं पण नाही कधी संपलं ते. तू हे पुस्तक वाचलंय असं मला काही वाटत नाहीये. कारण तू कितीही वाचलं तरी हे पुस्तक संपायला 3 दिवस तरी लागतात. बर चल ते सोड. मी निघते. मला उशीर होतोय. अगं इथपर्यंत आली असतं घरात तर चल. नको पुन्हा येईन ना मी. तू इतक्या गडबडीत चाललीस कुठं ग? तुझ्याकडे तर आहे बाबा. मला नको का कोणीतरी शोधायला? अगं हळू बोल ना. पप्पा ऐकते. मूर्ख. आई आई दरवाजा उघडाच. आई आई आई
लायकी विसरलास का तुझी? हा? साहेब, मला वाटलं खरंच मेलेत तुम्ही. मस्त ऍक्टिंग करता की, सिनेमात का जात नाही? साल्या तू म्हणलास ना मी येईपर्यंत हालायचं नाही म्हणून. काम लवकर करता येत नाही का तुला? मान अवघडली ना माझी. बर, सांगितलेलं काम केलं का नीट? काम झाल्याशिवाय आलोय का? एवढा पण विश्वास नाही का? मी सांगितलेलं सगळं नीट केलं असतं. त्याच्या हातांनी मोठी केली, त्याच हातांनी मारायची वेळ आली नसती हिला. जावा, आज चहा ठेवा आमच्यासाठी. हा, ठेवते. माझ्या इज्जतीपेक्षा या जगात मोठं काहीच नाही. मी म्हणलं होतं नको वाटेला जाऊ, पण नाही. तुम्हाला प्रेमाच्या कळ्या फुलवायच्या होत्या ना. अरे तुम्ही आमचा विचार नाही केला, मग आम्ही तरी तुमचा का विचार करायचा? हा? पेमेंट करा लवकर, लिव्हर मध्ये गुदगुल्या होऊ लागल्यात. पेमेंट तर द्यावाच लागेल ना. मग घे. पेमेंट बरोबर आहे ना? लायकीपेक्षा जास्त दिले तर? हा साहेब, मस्करी केली तुमची. तुम्हाला तर लगेच राग येतो. चला, येतो मी आता. ए रघु, थांब. तुला कुणी ओळखलं नाही ना? साहेब, हे असं केल्यावर कोण ओळखणार मला? तुम्ही तरी ओळखलं का? खरंय रघु. अरे मी पण नाही ओळखलं तुला. आता तुला कुणीच ओळखणार नाही.